नमस्कार मैत्रिणींनो, तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पंचकोनी गळ्याला छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज कटिंग करत असणार त्या साईजनुसार बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार ब्लाउजचा जो काही गळा आहे आणि गळ्याची खोली आहे ती घ्यायची आहे। तर मी इथं 8.5 इंच इतकी गळ्याची खोली घेत आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने गळ्यापासून 1.25 इंचावरती तिरकस अशा पद्धतीने करून आणि खालच्या बाजूला आपल्याला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। तर पंचकोनी गळ्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने तिरकस शेप देऊन घ्यायचा। दोघही बाजूंचं अंतर सेमच येण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने लगेच अस्तरच्या दुसऱ्या बाजूला खडूच्या साहाय्याने डार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग ब्लाउज पीसवरती अस्तर हा बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पेपर कॅनव्हास सुद्धा वापरू शकता। जर पेपर कॅनव्हास वापरला तर ब्लाउजला खूप छान अशी फिनिशिंग येते, परंतु मग मी इथं बिना पेपर कॅनव्हासच इथं डिझाईन तयार करून घेत आहे। तर इथं अस्तर पलटवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मग अस्तर हा ब्लाउज पीसवरती ह्या पद्धतीने ठेवून गळ्याभोवती शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग कमरपट्टीला सुद्धा लगेचच शिलाई करून घेत आहे। नंतर मग गळ्यातील आतील भाग कट करून घ्यायचा आणि सर्वात आधी जे काही खालच्या बाजूचे तिघही कोने आहेत कोण्यांना सरळ रेषेत कट मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी पूर्ण गळ्याच्या सर्व बाजूंनी छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून अस्तर पलटवायला सोपं जाईल। तर ह्या पद्धतीने लगेचच अस्तर पलटवून घ्यायचा आणि हाताने छान प्रेस करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग गळ्याभोवती अगदी कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची। कोण्यांचा आकार चुकणार नाही ही काळजी घ्यायची। त्याच्यानंतर मग लगेचच अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने अस्तरच्या सर्व बाजूंनी मी इथं शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो सुद्धा आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा। तर अस्तरच्या सर्व एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जे काही आपण कमरपट्टीला दोघंही टक्स देत असतो तर दोघंही आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक लेस लावू शकतात। तर मी ह्या पद्धतीने छोटीशी बारीक लेस लावून घेत आहे। तर ह्या पद्धतीने मी झिगझॅग अशा पद्धतीची लेस लावून घेत आहे। जिथं कोना आहे तिथं आपल्याला फक्त दाब उचलायचा आहे। सुई ही आपल्याला अस्तरच्या किंवा मग कपड्याच्या आतमध्येच ठेवायची असते, जेणेकरून जो काही कोना आहे तर त्या कोण्याला छान असा शेप येतो। तर बघा अशा पद्धतीने झिगझॅग अशी ही लेस मी इथं लावून घेतली। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला पुन्हा मग आपल्याला 1.25 इंच तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अंतर घेऊ शकतात। तर ह्या पद्धतीने मी 1 इंच अंतर मोजून आणि खडूच्या साहाय्याने आखून घेतलं। नंतर मग बरोबर कपडा अशा पद्धतीने पकडून आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा मी उमटवून घेतलं। दोघंही बाजूंचं अंतर हे सेमच येईल। दुसऱ्या बाजूला सुद्धा लगेचच तीच लेस मी इथं लावून घेत आहे आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। तर बघा जिथं कोना आहे तिथं मी फक्त दाब उचलत आहे। सुई ही कपड्याच्या आतमध्येच अडकलेली आहे। त्याच्यामुळे जो काही आपण पंचकोनी गळ्याचा शेप दिलेला आहे तर शेप हा छान येतो। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आणि इथं बरोबर ह्या पद्धतीने शेप देऊन आणि दोघंही बाजूंना सारखं करून घ्यायचं आहे। तर बघा ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आणि इथं आपल्याला लगेचच लेस लावून घ्यायची आहे। तर लेस लावताना माझ्याकडनं शूट झालेलं नाही। तर बघा फायनली इथं लेस लावून घेतली आणि तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर पूर्ण ब्लाऊजला मी जी काही एकच लेस इथं वापरून घेतलेली आहे आणि ती सुद्धा झिगझॅग अशा पद्धतीची बारीक लेस, तिच्यामुळे खूप छान असा ब्लाऊजला लूक येत आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं छोटंसं डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी लांबी रुंदी बघू शकतात 5.5 इंच लांबी आणि रुंदी ही 3-3.5 इंच घेतली। ह्या पद्धतीने हा डबल कपडा मी घेतलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर इथं मी बो तयार करून घेणार आहे। बोसाठी आपल्याला डबल कपडा लागतो।
चारही कोण्यांचे कोणे कट करून घेतले जेणेकरून अस्तर पलटवायला सोपं जाईल। त्याच्यानंतर मग एका साईडला बरोबर ह्या पद्धतीने छोटासा कट मारून घेत आहे आणि हा कपडा मी तर पलटवून घेत आहे। कपडा पलटवून झाल्यानंतर चारही बाजूंचे कोने बरोबर बाहेर काढून घ्यायचे आहेत। तुम्ही एखाद्या वस्तूच्या सहाय्याने ते कोने बरोबर बाहेर काढायचे। त्याच्यानंतर मग त्याच्यासुद्धा चारही बाजूंनी आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। इथं सुद्धा सेमच पद्धतीने जिथं कोना आहे तिथं मी दाब उचलत आहे आणि सुई ही आतमध्येच अडकलेली आहे। चारही बाजूंनी अशा पद्धतीने लेस लावून तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर मग कपड्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा। त्याच्यानंतर मग बघा अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून आणि आपल्याला छोटे छोटे प्लेटा घ्यायच्या आहेत आणि ह्या पद्धतीने बरोबर बो तयार करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी सुई धाग्याच्या साहाय्याने 1-2 टक मारून घेतले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा धागा आपल्याला पूर्ण बाजूंनी पॅक करून आणि टाकून घ्यायचा आहे। तर बघा मी सर्वात आधी 2 टक खालच्या बाजूकडून टाकून घेतले। त्याच्यानंतर मग बघा अशा पद्धतीने मी इथं पॅक करून घेतलं। तर इथं तुम्ही छोटी कपड्याची पट्टी लावून तीसुद्धा इथं पॅक करू शकतात। तर मला इथं मोती लावून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मग मी इथं छोटी पट्टी वगैरे काहीही लावली नाही। नंतर मग बरोबर ह्या पद्धतीने मध्य सेंटर आपल्याला बरोबर जो काही बो आहे तो मध्य सेंटरवरती सेट करून आणि मशीनच्या साहाय्याने किंवा मग सुई धाग्याच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचं आहे। पॅक करून झाल्यानंतर मग इथं जो काही छोटासा मोती आहे तो मध्य सेंटरवरती बोच्या मध्य सेंटरवरती बरोबर मी सुई धाग्याच्या साहाय्याने पॅक करून घेतला आणि त्याच्यावरती सुद्धा तो लगेचच निघू वगैरे नाही, याच्यासाठी मग मी 1-2 टाके टाकून घेतले। फायनली मग पंचकोनी गळ्याला अगदी कमी वेळेत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने लेस लावून छोटंसं बो लावून इथं मी ही कमी वेळेत डिझाईन तयार करून घेतली। तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते? आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका। आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा।